झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात दहशतवादी आले आणि बॉम्बस्फोट घडवून पसार झाले। असं एकदा नव्हे दोन वेळा झालंय। जर्मन बेकरीच्या रूपाने पुण्याला दहशतवादाचा पहिला धक्का बसला। त्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी भाडेकरूंची माहिती देणं बंधनकारक केलं। पण आता पुन्हा जंगली महाराज रस्त्यावरच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींना कासारवाडीतच घर घेऊन स्फोटांचा कट आखला होता। आता पोलीस पुन्हा सतर्क झालेत। पोलिसांचं हे वराती वागून घोडं किती दिवस हाकणार हा मोठा प्रश्न आहे। फिरोज सय्यद, असद खान आणि इम्रान खान या दहशतवाद्यांनी पुण्यात बॉम्बस्फोट करण्याआधी पिंपरीच्या कासारवाडीमध्ये भाड्यानं घर घेतलं होतं। हे समोर आल्यावर आता पोलीस जागे झालेत। घरमालक आणि भाडेकरू यांची संपूर्ण माहिती घेतली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। याआधी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतरही पोलिसांनी भाडेकरूंची माहिती देणं बंधनकारक केलं होतं। पण या सूचना कितपत पाळल्या जातायत ते समोर आलंच। त्याचाच फायदा घेत फिरोज सय्यद, असद खान आणि इम्रान खान या दहशतवाद्यांनी कासारवाडीतल्या घरातच बॉम्ब तयार केले आणि पुण्यात स्फोट घडवून आणले। दहशतवाद्यांचं कासारवाडीतल्या घराशी कनेक्शन उघड झाल्यावर पोलीस पुन्हा सतर्क झालेत। येत्या 4 महिन्यात शहरातल्या घरमालकांची आणि भाडेकरूंची माहिती गोळा करून संगणकीकृत करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। त्या रूम मध्ये राहणारा प्रत्येक माणूस एवढ्यापर्यंत हा सर्वे आम्ही करतोय। याच्यामध्ये घर मालक आणि भाडेकरू अशा दोघांची माहिती आम्ही संकलित करतोय आणि अगदी बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये आम्ही हस्तगत करू। पुणे पोलिसांनी बॉम्बस्फोटाप्रकरणी आरोपी फिरोज सय्यद याला दुकान भाड्यानं देणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे। भाडेकरूंची माहिती गोळा करण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू झालंय। पण ही माहिती आधीच गोळा केली असती तर कदाचित स्फोट घडलेही नसते। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।